तर आज बनवलेली आहे आपण शिमला मिरची आणि बेसन घालून भाजी. तर हे बघू शकताय, तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागते. बघू शकताय एकदम छानशी झाली आहे. तर चला बनवूया. तर हे बघा, आपण इकडे शिमला मिरची कापून घेतलेली आहे, इकडे कांदा कापून घेतलेला आहे, 2 मिरची आहे, हे बघा हळदी पावडर आहे आणि मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि इकडे बेसन आहे. तर चला आपण बनवूया. एक मिनिट ठेवूया कढई तापवायला. हे बघा, शिमला मिरचीला धुवून घेऊया छानसं. तर बघू शकताय आपली कढई तापली आहे छानशी. आता आपण याच्यामध्ये 4 चमच तेल घालूया. आता तेलाला पण थोडंसं तापून देऊया. एक मिनिटच तापूया तेलाला आपण छानसं. तर बघू शकताय आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1.5 चमच जिरं घालणार आहोत. हे बघा, खूप छानसं झालेलं आहे. आता हे आपण 2 मिरची ह्याच्यात घालूया आणि त्याच्याबरोबरच आपण कांदा एकदम छानसा लाल करून घेऊया. हे पण 2 मिनिटं लाल करून घेऊया. तोपर्यंत आपण इकडे शिमला मिरची धुवून पाण्यातून बाहेर काढूया. तर आपण हे बघू शकताय, शिमला मिरची धुवून घेतली आहे छानशी. कांदा छानसा भाजून झालेला आहे. तर आता आपण हे मसाले याच्यामध्ये घालूया आणि याला छानसं मिक्स करून घेऊया. हे झालं मिक्स, बघू शकताय तुम्ही पण. आणि हे बघू शकताय, आता याच्याबरोबर आपण शिमला मिरची घालणार आहे. त्याच्यात पाणी नाही घालायचं, शिमला मिरचीला वाफेवरती शिजवायचे. आता आपण याच्याबरोबरच मीठ घालणार आहोत. एक चम्मच मीठ घालणार आहे. आणि आता याला छानसं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण थोडासा गॅस कमी करून 10 मिनिटांसाठी याला शिजवायला ठेवूया. तर आपले बघू शकताय 10 मिनिटं झालेले आहेत. आपलं शिमला मिरची झाली का नाही बघूया. झालेली आहे. छानसं मिक्स करून घेऊया. बघू शकता, आता बेसन घालूया आपण याच्यामध्ये आणि याला छानसं मिक्स करून घेऊया.
आता याला पण आपण 10 मिनिटं असंच ठेवूया, का की आपलं बेसन शिजवूया त्याच्यामध्ये. तर बघू शकताय आपले 10 मिनिटं झालेले आहेत. तर हे बघा आपली शिमला मिरचीची भाजी. बघा, तर तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागते. आणि याच्याबरोबरच आपण चिरलेली छानशी कोथिंबीर वरून घालूया. हे बघा आपली शिमला मिरचीची भाजी झालेली आहे. तर तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागते. तर आता आपण गॅस बंद करूया.